नमस्कार मंडळी. नमस्कार. नमस्कार. आज आपण इथं देवनाळ येथील प्रसिद्ध व्यापारी आणि मेसर्स ज्योतिर्लिंग फर्टिलायझर केमिकल अँड कंपनीचे प्रोप्रायटर JFC ॲग्रोटेकचे ओनर आणि जत तालुका फर्टिलायझेशन असोसिएशनचे सचिव माननीय श्री आपणा सर्वांना परिचित असणारे प्रगतशील शेतकरी माननीय श्री सदाशिव मामा जाधव यांच्या मळ्यामध्ये आपण आलेलो आहोत. तर त्यांनी अत्याधुनिक पद्धतीची वांग्याचं वाण आपल्या शेतामध्ये आता लावायला सुरुवात केलेली आहे. तर आपण त्यांना विचारूया त्यातनं अपेक्षित उत्पन्न किती आहे किंवा याचे काय फायदे आहेत. तर नमस्कार मामा. नमस्कार. बरं, आता आपण हे जे मल्चिंग पेपरवरती लावलेला वाण आहे तर तो कोणत्या प्रकारचा वाण आहे, कोणती वांगी आहेत? हा जो मल्चिंग पेपरवरती लावलेला आपण आता जो प्लॉट आहे वांग्याचा, त्याला आपल्या इकडच्या भाषेमध्ये त्याला सांगोला वांग असं म्हणतात. सांगोला वांग हा एक वाण तसा आपल्या एरियामध्ये फेमस आणि प्रसिद्ध आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला काटा नसतो. दुसरी गोष्ट, हा दिसायला हिरवट कलरचा असतो. तिसरी गोष्ट, हा खाण्यासाठी एवढा रुचकर आहे की लोक एकदा खाल्ले की परत म्हणजे सांगोला वांगच पाहिजे अशी मार्केटमधून सुद्धा लोकांची मागणी असते. आणि जशी मार्केटमध्ये खाणाऱ्या लोकांची मागणी आहे त्या पद्धतीनं ह्याचं मार्केट सुद्धा चांगल्या पद्धतीचं होतंय. त्यामुळं आपण हा सांगोला वांग्याचा वाण निवडलेला आहे आणि ह्याची लागण आता कालच आपण केलेली आहे. प्रत्येक वर्षी आपण ह्या वांग्याची लागण करतो आणि मार्केटमध्ये आपल्याला अपेक्षित दर पण चांगल्या पद्धतीचा मिळतो. आणि त्याचबरोबर ह्याचं एक वैशिष्ट्य की हल्ली उन्हाळ्याचे दिवस म्हणजे पावसाळा नाहीच आहे. गेल्या वर्षी पाऊस होता, त्याच्या ह्याच्यामध्ये बघायचं झालं तर साधारणपणे 5-10% सुद्धा पाऊस नाहीये. तर आम्ही असं ठरवलं की आपण ड्रिपवरची शेती करूया, मल्चिंग करून करूया, म्हणजे कमी पाण्यात जास्त उत्पन्न. आपल्याला मल्चिंग केलेलं आहे. हा, तर मग ह्याचा काय वांग्यासाठी फायदा काय मल्चिंग म्हणजे एक होतं की दिलेली खतं आपण इनलाईन ड्रिप ह्याच्यामध्ये असल्यामुळं बरोबर बुडाला लागतात. आणि दुसरं की मल्चिंग केल्यामुळे इतर तण उगवत नाही आणि इतर तण न उगवल्यामुळे जेवढी खतं आपण देतो त्यातले जवळजवळ सगळ्याच पर्सेंटेजमध्ये खताचं प्रमाण त्या वांग्याच्या रोपाला लागतं आणि पाणी पण कमी लागतं. म्हणजे तण काही धन. हा, म्हणजे तणाचं नियंत्रण केलं तर उत्कृष्ट शेती होते असं तुमचं म्हणणं आहे? 100%. बरोबर आहे. म्हणून मामा आपल्याला प्रगतशील शेतकरी म्हणतात. तर आता ह्यातनं अपेक्षित उत्पन्न आपण किती धरलेलं आहे? ह्यामध्ये बघा साधारणपणे म्हणजे किती झाडं लावलेले आहेत आणि 1000 झाडं लावलेले आहेत. ह्यात सगळा खर्च वजा जाता साधारणपणे ह्याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये आम्हाला एक कमीत कमी 1 लाख रुपयाचं तरी नेट उत्पन्न प्रॉफिट अपेक्षित आहे. खर्च वजा जाता हरकत 3 महिन्यामध्ये. लोकांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही यातून? नाही, अशा प्रकारची शेती केली तर नक्कीच आपल्याला परवडेल आणि पाण्याचं प्रमाण पण कमी लागतं आणि पाण्याच्या प्रमाण आतोनात पाण्याचा वापर करून पीक एखादं चांगलं येतं अशातला भाग नाहीये. नियोजन पाण्याचं व्यवस्थित केलं, ड्रिपवरती केलं, मल्चिंग केलं तर तणाचं प्रमाण म्हणजे औषधाचं प्रमाण पण कमी होतं आणि ह्याच्यामध्ये कीटकनाशकाचा वापर पण कमी होतो. जेणेकरून आपण लोकांना विष खायला घालण्यापेक्षा मल्चिंग पद्धतीची शेती केली तर त्याला औषधाचं प्रमाण पण कमी जातं, वाजवीच औषध लागतं आणि उत्पन्न चांगलं मिळतं. त्यामुळे लोकांनी ड्रिपवरती मल्चिंग करून ह्यामध्ये मग तुमची भेंडी सुद्धा असेल किंवा वांगी असतील, बाकी इतर पिकं सुद्धा मल्चिंग वरती ड्रिपवरती करावी असा मी एक संदेश शेतकऱ्यांना देऊ इच्छितो. निश्चितच मामा, आपल्या ह्याचा परत एकदा आपण तुमच्या प्लॉटमध्ये वांग्याची झाडी मोठी झाल्यानंतर व्हिजिट करणार आहोत. निश्चितच आपल्या संदेशाचा सर्व शेतकरी फायदा घेतील. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आता हे 3.5 फूट आहे. हा, हे 3.5 फूट आहे. 2.5 म्हटलं तर मग इथंच येईल की? हा, सेंटर म्हणजे ते तसं मला 1.25 फुटाला बसतंय. एकाच साईडला 2.5 फुटाला, त्याच्यामध्ये एक रोप बसतंय ह्या साईडला. अच्छा. आणि हे मधलं जे गॅप आहे ते तेवढंच राहणार? तेवढंच राहणार 4 फुटी सर. मग ह्याला पण तारा लावा लागतात काय? ह्याला नाही, त्याला लावा लागतं. फक्त टोमॅटोला. याची काय जात पीत आहे का टोमॅटोची? आर्यन आहे सध्या आपण लावतोय. आर्यन. आर्यन. अच्छा. एका ट्रे मध्ये 100 रुपये आणि एक रोप 1 रुपये 80 पैसे. अच्छा. असं लावलंय का? होय, झिगझॅग पद्धत. झिगझॅग पद्धत. आणि सरीचे अंतर 4 फुटाने. हे आणि हे 4 फूट. दोन्ही अंतर 4.
एवढ्या हे किती आता अर्धा एकर आहे काय हा हा ते आणि किती झाडं बसली तरी 900 रुपये बसले 900. अर्धा कमी होईल